मका 2-2.5 महिन्यात येणारं, सोबत चारा आणि कणसाचं उत्पादन देणारं पीक. त्यामुळं त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पण यंदा एल निनो, हवामान बदल अशा वेगवेगळ्या कारणांमुळं वेगवेगळ्या भागात कमी जास्त पाऊस पडला. अर्थात त्याचा परिणाम आपल्या मका पिकावर झाला. कमी पावसामुळं पिकाची वाढ पाहिजे तशी झालेली नाही. पण निराश व्हायचं कारण नाही, कारण केवळ 1 ते 2 फवारण्यांमध्येच आपण पिकाची वाढ पुन्हा जोमदारपणे घेऊ शकतो. कोणत्या आहेत या फवारण्या? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर सध्या मक्याचं पीक हे वेगवेगळ्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी रोपावस्था तर काही ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत. तर सुरुवातीला आपण खतांची योग्य मात्रा देऊन घ्यायची आहे. पीक साधारणतः 30 दिवसांचं असेल तर पिकाला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे. म्हणजेच 35 किलो युरिया एकरी द्यायचा आहे. फक्त लक्षात असू द्या, खत देताना ते मक्याच्या ओळीपासून 10 ते 12 सेंटीमीटर अंतरावर द्यायचे आणि जमिनीत ओलावा असला पाहिजे. यानंतर खताचा तिसरा डोस हा पीक साधारणतः 60 दिवसांचा असताना म्हणजेच फुलोरा अवस्थेत द्यायचे. यावेळेसही एकरी 35 किलो युरिया पिकाला द्यायचा आहे. हे झालं खतांचं नियोजन. पण जर पीक तुम्हाला अपेक्षेप्रमाणे वाढताना दिसत नसेल तर पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची आहे. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 हे 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारायचे. म्हणजेच एका 10 लिटरच्या पंपामध्ये साधारणतः 50 मिली सूक्ष्म अन्नद्रव्य मावेल. पण जर पिकाची वाढ अगदी खुंटलेली असेल, पीक निस्तेज दिसत असेल तर त्याला 19-19-19 या विद्राव्य खताची 2% म्हणजेच 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची. ही फवारणी पिकाची अवस्था आणि खतांचं नियोजन पाहूनच करायची. अन्यथा पिकाला नत्राचं प्रमाण जास्त होऊन त्याची शाकीय वाढ जास्त होते आणि पीक कीड रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे मका पिकाची अवस्था लक्षात घेऊन त्याला योग्य वेळी खतांचे डोस देऊन गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळं अतिरिक्त खर्चही वाचतो आणि पिकाची वाढही चांगली होते. असा सल्ला कोल्हापूरच्या विभागीय कृषी संशोधन केंद्रातील सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला काही वेगळे विषय ऐकायचे असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.